हॅलो डिअर स्टुडंट्स, तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती मनपूर्वक स्वागत आहे. सगळ्यांचं आता नवीन अकॅडमिक इयर सुरुवात झालेली आहे अकॅडमिक इयरची, आणि सगळ्यांनाच उत्सुकता आहे की आता या अकॅडमिक इयरमध्ये आपल्याला खूप छान परफॉर्म करायचं आहे. जर तुम्ही 8वीतून 9वीत गेला असाल, 9वीतून 10वीत गेला असाल, तर आधीच्या इयरपेक्षा ह्या इयरमध्ये कसा बेस्ट परफॉर्मन्स आपल्याला देता येईल याचा सगळेच जण आपण प्रयत्न करत असतो. याच्यात अतिउत्साहाच्या भरात काही गोष्टी आपल्याकडून नकळत घडतात की ज्या आपल्या स्कोअरवरती नकळतच एक निगेटिव्ह इम्पॅक्ट हा टाकत असतात. सो अशा बऱ्याचशा गोष्टी आज आपण डिस्कस करणार आहोत ज्या तुम्हाला करायच्या आहेत. म्हणजे थोडक्यात डूज आणि डोंट्स. कोणत्याही अकॅडमिक इयरची सुरुवात करताना जे डूज आणि डोंट्स आहेत ते आपण आज डिस्कस करणार आहोत. सगळ्यात आधी आपण बघूयात स्पेसिफिकली सायन्स या विषयाबद्दल जर बोलायचं झालं तर सुरुवात होते की सायन्सचा अभ्यास आपण कसा करायचा आहे, त्यासाठी कोणती बुक्स रेफर करायची आहेत, रिव्हिजन कशी करू, नोट्स कसे तयार करू, पेपर बघू का, हे काय करू. म्हणजे असे खूप सारे एन नंबर ऑफ क्वेश्चन्स स्टुडंट्स आणि पेरेंट्सच्या माइंडमध्ये असतात. आणि ऑफकोर्स पेरेंट्स आपलं जे दी बेस्ट आहे ते आपल्या पाल्याला कसं मिळेल ह्याबाबत खूपच सतर्क असतात आणि खूप सारे स्टडी मटेरियल्स ते त्यांना प्रोव्हाइड करतात. ऑनलाईन क्लासेस लावतात, ऑफलाईन क्लासेस लावतात, शाळेमध्ये चालू असतं. आणि ह्या सगळ्याच्यामध्ये सुरुवातीला आपल्याला हे खूप छान वाटतं खरं तर, परंतु वर्षभर तुम्ही विचार करा, एक स्पेसिफिकली आपण सायन्सबद्दलच जर बोलतोय तर सायन्सचा तुम्ही शाळेमध्येही शिकत आहात, तुम्ही ऑनलाईन पण अभ्यास करत आहात, तुम्ही एक क्लासही लावलेला आहे, काहीतरी टेस्ट सिरीज तुम्ही लावलेली आहे, आणि ह्या सगळ्याचा अर्थातच हेतू एकच असतो की आपल्याला छान मार्क्स पडायचे आहेत. परंतु कुठंतरी ही मेथड थोडीशी मुलांना एक इमोशनली थकवणारी असते आणि कुठंतरी एक प्रकारचं नंतर एक निगेटिव्ह इम्पॅक्ट त्यांच्या पर्सनॅलिटीवरती पडतो. आणि एक हसत खेळत जसं शिक्षण होणं अपेक्षित आहे आपल्याला ते होत नाही. तर खूप छान पद्धतीनं अगदी हसत खेळत आपल्याला सायन्समध्ये 100% मार्क्स मिळवता येतात का, तर उत्तर आहे येस, आपल्याला मिळवता येतात. पण मग त्याची मेथड काय आहे, पहिल्यापासून आपण कशा पद्धतीनं अभ्यास करायला पाहिजे हे आज मी तुम्हाला बघा नक्की सांगणार आहे. हे स्टेप्स अगदी वर्षभर फॉलो करा आणि मग मला वर्षाच्या शेवटी सांगा की ह्या टिप्स युजफुल होत्या की नाही. सो सगळ्यात पहिला पॉईंट जो आज आपला डिस्कस करणार आहोत आपण तो आहे आपण बुक्स कोणती रेफर करायची. तर सगळ्यात महत्त्वाचं जे बुक आहे ते म्हणजे आपलं टेक्स्ट बुक. तुमचे जे बोर्डचे आन्सर आहेत तर ते सगळे तुमच्या टेक्स्टबुकच्या रेफरन्सनी तयार केले जातात. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं जे बुक तुम्ही रेफर करणार आहात ते आहे टेक्स्टबुक. त्यानंतर एकच कोणतं तरी रेफरन्स बुक तुम्ही रेफर करा. मार्केटमध्ये खूप सारे रेफरन्स बुक्स आहेत, आपल्याही नोट्स आहेतच, मी ज्या वेबसाईटवरती तुम्हाला देत आहे. तर एकच कोणतं, तर ह्या ज्या माझ्या नोट्स आहेत त्या मी ऑफकोर्स 3 ते 4 प्रकारचे स्टडी मटेरियल्स वापरून तयार केलेल्या आहेत. सो सगळ्यातलं सोपं जे आहे ते आपल्या नोट्समध्ये इन्क्लूड केलेलं आहे. सो फक्त पुस्तक आणि आपल्या नोट्स तुम्ही जरी रेफर केलात तरी हरकत नाही, तुम्हाला अगदी छान आउट ऑफ मार्क्स याच्यामध्ये ह्या नोट्सचा वापर करून नक्कीच मिळवू शकतात. सो सगळ्यात पहिला कन्फ्युजन म्हणजे हे जे आहे की खूप सारे स्टडी मटेरियल इज इक्वल टू खूप सारा कन्फ्युजन, हे लक्षात ठेवा. कारण नवनीतमध्ये वेगळं सांगितलेलं असतं, टार्गेटमध्ये अजून एक कोणतं पब्लिकेशन, प्रत्येकामध्ये सेम उत्तर जर तुम्ही बघितलं तर प्रत्येकाची लँग्वेज वेगळी, प्रत्येकामध्ये पॉईंट वेगवेगळे मांडलेले असतात. बरेचदा मला मुलं विचारतात की मॅम इथं हे दिलं, इथं ते दिलं, मग आम्ही काय करू. सो ह्या प्रकारचं कन्फ्युजन अवॉइड करण्यासाठी स्ट्रिक्टली एकच रेफरन्स बुक हे शक्यतो यूज करा की ज्याच्यामुळे तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही आणि एखादी कन्सेप्ट जी आहे ती तुम्हाला चांगल्या पद्धतीनं लक्षात ठेवायला हेल्प होईल. दुसरा पार्ट मग अभ्यास कसा करायचा. तर तुमचं जे स्टडी आहे तो तुम्ही रुटीन वाईज डिवाईड करा. एक रुटीन असेल तुमचं डेली रुटीन, दुसरं असेल वीकली रुटीन, तिसरं असेल मंथली रुटीन, अशा पद्धतीनं. सो डेली रुटीनमध्ये तुम्ही काय कराल, शाळेमध्ये तुम्हाला जे शिकवून झालं, आता सगळ्यात आधी म्हणजे बुकही वाचण्याच्या आधी, नोट्सही काढण्याच्या आधी तुम्ही काय कराल, तर समजा आता आपलेच लेक्चर्स आहेत, तुम्ही आपल्या चॅनलला फॉलो करत आहात. सो माझेच असं नाही, तुम्ही प्रत्येक विषयासाठी जे वेगवेगळे
टीचर्स आहेत ते ठरवून घ्या की बाबा मी सायन्स इथून करणार आहे, अक्षता मॅमचं करणार आहे, मॅथ्स मी ह्या चॅनलवरून करेन किंवा वॉट एव्हर शिक्षक असतील, हे एकदा ठरवून घ्या. आणि प्लीज इकडून तिकडून खूप सारे बदलू नका. म्हणजे शाळेत पण वेगळं घेतलं आहे, मी ऑनलाईन क्लासला पण वेगळं जाते, मी ऑफलाईन क्लासला पण वेगळं करते, मी यूट्यूबचे व्हिडिओ पण बघते, असं नका करू. एकच टीचर पहिल्यांदा ठरवा आणि त्या टीचरला वर्षभर व्यवस्थित फॉलो करा. हा पहिला हे झालं. मग लेक्चर बघून झालं. आता समजा आपला ग्रॅव्हिटेशनचा चॅप्टर आहे, आपण सुरुवात केली. सो ग्रॅव्हिटेशनचे पहिल्यांदा लेक्चर बघून घ्या. लेक्चर झाले बघून की त्या लेक्चरमध्ये काय सांगितलेलं आहे त्याच्या तुम्ही नोट्स बनवायला घ्या. त्या नोट्स तुमच्या शॉर्टमध्ये असतील. रेडीमेड नोट्स शक्यतो वापरायला सुरुवातीलाच नका हे करू, ते अगदी एंड ऑप्शन असेल तुमचा. सुरुवातीलाच जर तुम्ही रेडीमेड नोट्स वापरले तर थोडंसं तुमचं त्याच्यामध्ये एक क्रिएटिव्हिटी जे किंवा इन्व्हॉल्वमेंट जी आहे ती थोडी कमी होईल. जितकं तुम्ही जास्त लिहाल तितकं तुमच्या हाताखालून ते जाईल तुमच्या मेंदूमध्ये. तुम्हाला माहितीच आहे सगळ्यांना, ती एक मानसशास्त्राचं ते एक हेच आहे की जितकं तुम्ही जास्त लिहाल, तुम्ही हाताखालून जाणं ज्याला म्हणतो, तर ते तितकं तुम्हाला तो विषय जास्त चांगल्या पद्धतीनं समजतो. म्हणून पहिल्यांदा लेक्चर बघून झालं, मग त्याच्याशी रिलेटेड पुस्तक वाचायचं. पुस्तकात वाचून झाल्यानंतर आणि ते लेक्चरचे दोघांचं कॉम्बिनेशन करून तुम्ही तुमच्या नोट्स तयार करणार आहात. नोट्स तयार करताना कलरफुल पेन्सिल्स, शक्य थोडे छान डायग्राम्स जिथं जिथं पॉसिबल असतील तिथं त्या डायग्राम्स तुम्ही काढा. एक पॉईंट आहे, समजा आपला केपलरचे 3 लॉज आहेत फॉर एक्झाम्पल, तर केपलरच्या 3 लॉजवरती कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. शॉर्ट नोट येऊ शकते, 1 मार्कचा क्वेश्चन येऊ शकतो, फिल इन द ब्लँकवाले वगैरे, ट्रू ऑर फॉल्स सारखे क्वेश्चन येऊ शकतात, डायग्राम बेस्ड क्वेश्चन येऊ शकतात. सो अभ्यास करताना तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींचा ओव्हरऑल विचार करायचा आणि मग तो पॉईंट जो आहे तो त्या तेवढ्या सगळ्या अँगल्सनी त्या पॉईंटचा स्टडी हा तुम्हाला करायचा आहे. सो पहिली पॉईंट झालं पुस्तक कुठलं वापरायचं. दुसरं पॉईंट झालं लेक्चर बघायचे. लेक्चर बघितल्यानंतर पुस्तक वर्ड टू वर्ड, म्हणजे तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे बोर्ड पेपरमध्ये एकतरी प्रश्न हा असा असतो की ज्याचं उत्तर हे तुम्हाला पुस्तक थरोली ज्यांचं वाचन झालेलं आहे त्यांनाच देता येतं. फॉर एक्झाम्पल आत्ताचं जे तारापूर आलेलं होतं एक पॉवर प्लांटशी रिलेटेड, सो ज्यांचं पुस्तकाचं वाचन झालं आहे व्यवस्थित, किंवा अजून एक प्रश्न आलेला होता ॲक्टिव्हिटी बेस्ड, तो 5 मार्कांचा प्रश्न आहे, ज्यांनी पुस्तक वाचलं आहे त्यांनाच त्या प्रश्नाचं उत्तर हे प्रॉपरली देता आलेलं आहे. सो एक तरी कंपल्सरी प्रश्न असा असतो, त्यामुळं प्रत्येकानं टेक्स्टबुकचं थरली रीडिंग करायचं आहे. रीडिंग करत असताना हातामध्ये एक पेन्सिल ठेवायची आणि त्यातले जे कीवर्ड्स आहेत त्याला अंडरलाईन करत जायचं. ह्याचा फायदा असा होतो की जेव्हा तुम्ही तुमच्या नोट्स काढाल तर त्या कीवर्ड्सच्या साहाय्यानं तुम्हाला त्या नोट्स काढायला सोपं पडेल. नोट्स काढून पूर्ण झाल्यानंतर एकदा त्या नोट्सचं येता जाता रिव्हिजन करायची. पूर्ण चॅप्टरच्या नोट्स तयार झाल्या तुमच्या, मग तुम्ही रिव्हिजन कराल सो दॅट ती कन्सेप्ट तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीनं समजेल. नोट्स काढून झाल्या, चॅप्टर कंप्लीट झाला की मग वळायचं आहे आपल्याला एक्सरसाइजकडे. एक्सरसाइजमधले कुठलेच क्वेश्चन्स आपल्याला स्किप करायचे नाही आहेत. प्रॉपर एक्सरसाइजचे क्वेश्चन आन्सर्स लिहून काढा. एक्सपर्ट टीचर्सकडून ते चेक करून घ्या की सर मॅम हे मी अशा पद्धतीनं लिहिलेलं आहे, ह्यात अजून काही सुधारणा हव्या आहेत का, किंवा ह्याचं आयडियल आन्सर कशा पद्धतीनं लिहिलं पाहिजे. सो हे सगळं एकदा व्यवस्थित टीचर्सकडून चेक करून घ्या आणि मग तो तुमचा पार्ट कंप्लीट झाला का, तर नाही. अजूनही एक गोष्ट त्याच्यामध्ये मिसिंग आहे, ती तुम्हाला मी फायनल शेवटी ज्या 3 टिप्स सांगणार आहे तर त्या टिप्समध्ये तुम्हाला ते मी सांगेन. तर हे झालं, रिव्हिजन झाली तुमची, नोट्स काढून झाल्या, एक्सरसाइज पार्ट डन झाला. आता पुढचा पार्ट काय येतो, तर नेक्स्ट पार्ट येतो तो म्हणजे त्याच्यावरच्या टेस्ट देणं. खूप सारे तुम्हाला क्वेश्चन बँक्स वगैरे अवेलेबल आहेत, तर त्या क्वेश्चन बँक्सचा रेफरन्स घ्या आणि ट्राय टू सॉल्व देम. क्वेश्चन बँक सॉल्व करण्यामागे ते करत असताना त्याचा उपयोग काय होतो, तर आपल्याला आपली तयारी किती झाली आहे ह्याचा अंदाज येतो. सो ते लिहिताना मग तुम्हाला कळेल की बॉस हा माझा खूप छान झाला आहे, हा पार्ट मला अजून तितका व्यवस्थित लिहिता येत नाही आहे. सो पुन्हा जो पार्ट आपल्याला येत नाही आहे त्याच्यावरती थोडासा पुन्हा फोकस करा, ब्रशअप करा ते नॉलेज, आणि मग तो पार्ट आपला क्लिअर झाला. राईट. सो इथंपर्यंत आपण केलं. मग क्वेश्चन बँक सोडवून झाली,
त्यानंतरचा पॉईंट येतो तो म्हणजे PYQs, प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर्स तुम्हाला बघायचे आहेतच. आपल्या ज्या नोट्स आहेत त्या नोट्समध्ये देखील मी तुम्हाला प्रत्येक चॅप्टर म्हणजे त्याच्या नोट्स, त्याचा एक्सरसाइज आणि त्याचे PYQ ह्या फॉर्मॅटमध्ये नोट्स मी तुम्हाला अवेलेबल करून दिलेल्या आहेत. सो वेबसाईटवरती टाईम टू टाईम तुम्हाला त्या नोट्स मी देत जाईन. हां, आता आपली ही बॅच जी 2024-25ची बॅच सुरू होत आहे, 8वी 9वी आणि 10वी ह्या सगळ्याच स्टँडर्डसाठी आपण यूट्यूबवरती डेली लाईव्ह लेक्चर्स सुरू करत आहोत. त्याचं टाईमटेबल काय असेल, कशा पद्धतीनं ते लेक्चर घेतले जातील हे मी तुम्हाला लवकरच कळवेनच ह्या 1-2-3 दिवसांमध्ये. बिफोर दॅट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये 8वी 9वी आणि 10वीच्या व्हॉट्सअप ग्रुप्सच्या लिंक्स मी दिलेल्या आहेत. ते ग्रुप का जॉईन करायचे, लास्ट इयर तुम्ही म्हणाल आम्ही केलेले होते, परंतु लास्ट इयर मी एक मोठा ॲक्सिडेंट माझा झालेला होता. 2 वर्ष माझी त्याच्यामध्ये रिकवर व्हायलाच गेली, त्यामुळे थोडासा गॅप आपला झालेला होता, तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे. या वर्षी आता आपण कसं करणार आहोत की प्रत्येक चॅप्टर वाईज तुम्हाला इम्पॉर्टंट कन्सेप्ट्स झाले, ते झाल्यानंतर त्याच्याशी रिलेटेड नोट्स, त्याच्याशी रिलेटेड क्विज हे सगळंच आपण त्या ग्रुपवरती डे टू डे देणार आहे. आपण ते सगळी तयारी करून घेणार आहोत फ्री ऑफ कॉस्ट. त्यामुळं सगळ्यांनी ते व्हॉट्सअप ग्रुप जे आहेत ते जॉईन करा. तुमच्या स्टँडर्ड वाईज ते व्हॉट्सअप ग्रुप मी दिलेले आहेत. ठीक आहे. सो क्वेश्चन बँक झाली, प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर्स आपले करून झाले. आता त्याच्यानंतरची जी स्टेप येते ती म्हणजे फुल एकदा चॅप्टर आपला क्लिअर झालेला आहे हे एकदा आपल्याला गॅरंटी झाली की मग पुढच्या पार्टकडे वळायचं आहे. ते म्हणजे 3 महत्त्वाच्या टिप्स ज्या मी तुम्हाला आता सांगणार होते. एक म्हणजे पहिली टिप मी तुम्हाला काय सांगितली आज की बुक एकापेक्षा एक टेक्स्टबुक आणि एक रेफरन्स बुक ह्याच्या व्यतिरिक्त काहीही रेफर करायचं नाही आहे. दुसरं म्हणजे आपल्याला खूप सारे स्टडी मटेरियल्स ते तर झालेच, आणि टीचर्स जे आहेत किंवा मी ह्यांचं बघितलं हे केलं ते केलं असं न करता काहीतरी एक पाथ ठरवून घ्या आणि त्या पाथला स्टिक राहा. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या ज्या टेक्स्टबुकमधल्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या ॲक्टिव्हिटीजचा पार्ट देखील आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचा आहे. त्या स्किप करू नका. त्याच्यावरती देखील बोर्ड एक्झाममध्ये खूप प्रमाणात प्रश्न हे विचारले जातात. सो ही आपली पूर्ण तयारी झाली. व्यवस्थित कॉन्फिडंट राहायचं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कन्सिस्टन्सी इज द की. रोजचा अभ्यास रोज हा करायचा आहे. ते करत गेलात की तुम्ही त्या सब्जेक्टमध्ये इन्वॉल्व्ह होत जाता आणि जितकं जास्त चांगल्या पद्धतीनं तो सब्जेक्ट तुम्हाला समजेल. हे बघा, रट्टा मारणे, घोकमपट्टी हे तर मी कधीच करायला मुलांना सांगत नाही. तुम्ही सब्जेक्ट व्यवस्थित समजून घ्या. समजला की मग तुमच्या शब्दांच्यामध्ये लिहा. तुमच्या शब्दांच्यामध्ये लिहित असताना कोणते महत्त्वाचे वर्ड्स त्याच्यामध्ये इन्क्लूड होणं गरजेचं आहे हे सांगायला आम्ही टीचर्स आहोत, होय की नाही. सो या पद्धतीनं आपण वर्षभर हा अभ्यास करणार आहोत. मी हळूहळू जसं एक तुम्हाला गाईड करतच जाईन की ह्या महिन्यामध्ये आपलं काय कंप्लीट झालं पाहिजे, ह्या वीकमधलं काय टार्गेट असेल, वीकली मंथली असे टार्गेट्स मी तुम्हाला त्या ग्रुपवरती देतच जाईन. सो आपण सगळ्यांनी मिळून छान पद्धतीनं नवीन अकॅडमिक इयरमध्ये फुल जोशने कामाला लागूयात. आणि पुन्हा मी सगळ्यांचं स्वागत करते. भेटूयात आपल्या पुढच्या सेशन्समध्ये. टिल देन गुड बाय. थँक्यू.